नमस्कार, मी संतोष साळुंखे. लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. ज्यांनी शाळेमध्ये वनभोजनाचा आनंद घेतला ना, त्यांना आजचा एपिसोड नक्कीच आवडेल. कारण आज मी असंच एका वनभोजनाला चाललो आहे आणि हे वनभोजन होतं आहे कासारडे हायस्कूलचं. म्हणजे कासारडे हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज यांचंही वनभोजन आहे. आणि जवळपास 900 विद्यार्थी, म्हणजे 800 ते 900 विद्यार्थी त्यांचे जंगलामध्ये जाऊन वनभोजन करणार आहेत. आणि वनभोजनाची धमाल बघणार होता. आणि हे वनभोजन साजरं होतं आहे ओझरम येथे रिंगियाची भाटी म्हणून एक जागा आहे. आणि त्या ठिकाणी म्हणजे फेमस जागा आहे ती पहिल्यापासून. कारण खूप आजूबाजूचे पंचक्रोशीचे लोक त्या ठिकाणी जर असं वनभोजन किंवा त्यासारखा कार्यक्रम करायचा असेल, म्हणजे जेवणाचा किंवा असा कार्यक्रम करायचा असेल तर त्या ठिकाणी जातात. कारण सुंदर असं निसर्गरम्य ठिकाण आहे. आणि या ठिकाणी आता हे वनभोजन साजरं होतं आहे कासारडे हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, कासारडे, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग यांचं. तर आता आपण हा कार्यक्रम बघायला चाललो आहे त्या ठिकाणी आणि कशा प्रकारे वनभोजन साजरं होतं आहे ते बघूया. तर पुढे जाऊया, जरा पुढे गाडी लावतो, गाडी पार्किंग करूया आणि सगळे यांनी गेम चालू केले बघा. ती गाडी लाव, काही चान्स आहे पुढे आहे ना, पुढे लावा गाडीचा. मुलं आलेली आहेत स्पॉटला शाळेतला. भारी रे, एकदम झाड बी साफ करून बसली. क्या क्या जोरदार गर्दी आहे. आणि इकडे सावी पण खेळतात. हॅलो, हे सावी, सावी खेळण्यात दंगा. हो सावी, लक्ष नाही, सावीचं लक्ष नाही. लाजता कशा, मजा येईल. सावी खेळत इकडे, तर खेळण्यात दंगा. चला आपण इकडे बघूया काय काय चाललं. तर इकडे मंचुरियनवाल्यांकडे पण जोरदार गर्दी आहे नेहमीप्रमाणे. गरम गरम मंचुरियन, जंगलातले मंचुरियन खावचे आज वनभोजन. इकडे सावी बाय आणि इकडे सगळे मॅडम पण बसले आहेत रिलॅक्स मध्ये. आणि जाधव मॅडम आपले, सविता जाधव मॅडम. आता ह्या उपक्रमामागचा उद्देश सांगा नेमका. विद्यार्थ्यांना मोकळ्या परिसरात, वातावरणामध्ये त्यांच्या ज्या मोकळ्या इच्छा आहेत त्या त्यांना म्हणजे हे करायला मिळाव्यात. आपले त्यांना उत्स्फूर्त असं वातावरणामध्ये फिरायला मिळावं. कारण नेहमीच आपण शाळेमध्ये त्यांना बंदिस्त वर्गांमध्ये टीचिंग करत असतो, शिकवत असतो. पण बाहेरच्या वातावरणामध्ये त्यांना कसं वाटतं किंवा त्यांचे मित्रमंडळी एकत्र येऊन कसे छान छान खेळ खेळतात, त्या सगळ्या गोष्टींचा त्यांना अनुभव मिळावा यासाठी हा आम्ही उपक्रम छोटेखानी दरवर्षी होतो. दरवर्षी संपन्न करतो आम्ही. साधारण डिसेंबर महिन्यामध्ये तो असतो मुलांच्यासाठी स्पेशली. आणि त्याबरोबर मग आम्ही सगळा स्टाफ पण एन्जॉय करतो. बरोबर. आणि निसर्गाशी कनेक्शन होतं. हा, निसर्गाशी मुलांना म्हणजे. आता साधारण किती मुलं आली आहेत? आता सगळी 5वी ते 12वी पर्यंतची सर्व मुलं आमच्या शाळेतली आहेत. 900 ना, 900च्या आसपास मुलं आहेत. त्यामुळे फुल माहोल झालेला इकडे. आणि सगळे मॅडमचं ते एन्जॉय करते इकडे. नेहमीच्या तुम्हाला पण नेहमी ताण असतो, त्या ताणात जरा मुक्तता भेटते ना. हो, ताण भरपूरच. कारण सिलेबस संपवायचा असतो 11वी 10वी 12वी. त्यामुळे मुलांना पण जरा रिलॅक्स वाटतं आणि शिक्षकांना पण रिलॅक्स वाटतं. मुलं सगळ्या प्रकारचे खेळ, क्रिकेट असेल, बॅडमिंटन असेल, त्याच्यानंतर आम्ही सगळे शिक्षक थोडीशी काय म्हणतो म्हणजे गाण्यांचं वगैरे हे अशा पद्धतीनं साजरा करतो. तुम्ही कितीचा वर्ग सांभाळता? मी 8वीचा वर्ग सांभाळते. 8वी. तर अशा प्रकारे नेहमीच्या
शेड्यूल मधनं एक वेगळा उपक्रम. आणि कासार्डे हायस्कूल अजूनही म्हणजे कंटिन्यू आहे ना तुमचं चालू? हो. हा, म्हणजे सलगत आहे, काही शाळा बंद करतात मध्ये मध्ये? नाही आम्ही सुरुवातीपासून जेव्हापासून आमच्या शाळेचं म्हणजे हे झालं जवळजवळ 1959 ची स्थापना यायची, त्याच्यानंतर काही कालावधीतच हे सुरू झालेलं आहे. आणि तेव्हापासून आता पण चालू आहे? तेव्हापासून हा कायम दरवर्षी न चुकता. बरोबर. आणि सगळेजण वाट पण बघत असते या दिवसाची? हो, या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघतात. आणि मेन म्हणजे हा बुधवारचाच आम्ही घेतो कार्यक्रम, कारण मंगळवारी काही खरेदी मुलांना करायची असते. प्रत्येक वर्गाचं सेपरेट असं जेवणाचा एक प्रोग्राम असतो. प्रत्येक जण काही नाही काय बनवतो. अगदी सकाळी नाश्त्यापासून ते दुपारच्या जेवणापर्यंत सगळं बनवलं जातं मुलांमार्फत, आणि ते पण एन्जॉय करतात आणि मस्त आम्ही शिक्षक पण एन्जॉय करतो. आता जाणार कधी? 3 वाजता साधारण 3-3:30च्या दरम्यान सगळे विद्यार्थी जायला निघतात. ओके. आणि येताना सगळे चालत येतात शाळेपासून ते इथपर्यंत. बरोबर. 3 किलोमीटर अंतर? हो, 3 किलोमीटरचं साधारण अंतर आहे. सगळे अगदी चालत येतात इथपर्यंत. ओके. अशा प्रकारे आहे. इकडे पण जाऊया चला. मॅडमने मस्त माहिती दिली. हे बघा पारंब्या घेत. घे घे हे झोको घे सूर पारंब्या, मोठी पारंबी मिळाली. अरे वा, लय भारी रे. हे टार्झन इले सगळे, टार्झन भारी पारंबी मिळाली काही. बघ आली पण पारंबी खेळत नाही असतो. आणि इकडे बिस्किट खाणार आहेत एवढी म्हणा. अरे उडी मारून बिस्किट खाणार. हे उडी मारू खायचं बघूया. एक ट्रायल घे. उंचावर सेट केले बघूया. हा कर बघूया. हा नाही गेला. 1. अजून उंच उडी पाहिजे. 2 3 नाही पोचत आहे उंची. 4 5 गेले. 5 चान्स गेले. उंच असेल त्याला फायदा होईल. अरे हा कर जाणार. समोरच्या बाजूला अंगार पडेल ती. अरे हा थोडं राहिलं. हा टच केल्यावर नाही ना खायचं. कंपल्सरी खायचं म्हणतात ते थोडक्यात. अजून एक ट्राय मार. चल जाणार. लांबून उडी मार. धावतून मार. बघूया चल. हा चल. ओके. टच केल्यामुळे तिला बिस्किट मिळालेलं आहे. बरोबर. अशा प्रकारे गेम आहे. 2024 म्हणजे आम्ही या ठिकाणी ओझरम या ठिकाणी वनभोजनासाठी आलेलो आहोत. या ठिकाणी आलेले सगळे वर्ग आणि त्याची माहिती आमच्या शाळेचे आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे सुपरवायझर राणे सर आपल्याला देतील. हा बोला सर. नेहमीप्रमाणे बघा 4 भिंतीच्या आड आमची शाळा भरते. एक दिवस शाळेपासून वेगळा असा शालेय आणि सहशालेय उपक्रम म्हणून वनभोजन या ओझरम या गावी आम्ही दरवर्षी येतो. बाजूला मोठी नदी आहे, निसर्ग संपन्न एरिया आहे आणि आमची 900 मुलांना पुरेशी अशी जागा इथे आहे. विस्तृत थंडावा आहे, गाडी आहे, बाजूला दत्त मंदिर आहे आणि असा हा वेगळा धार्मिक शांत आणि निसर्गरम्य परिसरात आम्ही वनभोजन घेऊन येतो. मुलं सगळी तयारी बाजार साहित्य घेऊन येतात, स्वतः जेवण करतात आणि आम्ही जेवतो. एक जेवण करण्याचा अनुभव, सहजीवन आणि सहकार्य अशा ज्या काही मूल्य आहेत त्या इथे आम्ही रुजवण्याचा एक वेगळा प्रयत्न करतो. जंगलात आणि निसर्गाशी कनेक्शन होतं, त्याचाही मुलं आणि आम्ही आस्वाद घेतो आणि मुलं या दिवसाची नेहमी आतुरतेने वाट पाहत असतात. ओके. आणि सर या वनभोजनाचा दुसरा एक हेतू असा आहे की 5वी ते 12वी पर्यंतची जी मुलं आहेत या मुलांना बाजारात गेल्यावर कोणती भाजी, कोणती वस्तू किती रुपयाला आहे, व्यावहारिक ज्ञान जे आहे ते माहीत होतं आणि त्यामुळं कोणता पदार्थ बनवण्यासाठी कशा पद्धतीने कृती करावी लागते हे एक माहीत होतं. बरं त्यांच्या भाजीमध्ये, आमटीमध्ये, भातामध्ये
मीठ हे कमी जास्त होतं, बरोबर. चहा गोड होतो, बरोबर फिकट होतो, पण त्यातून तो अनुभूती घेऊन हे विद्यार्थी हा एक उत्तम प्रकारे त्यातून शिकतात. बरोबर आमची ही स्नेहल पाताळे हा. हिनं आज सकाळी कोणती भाजी केली ह्याचं वर्णन थोडक्यात सांगेल ती. सांग सांग सांग. कुठची भाजी केली तिकडे इकडे बघून सांग. बोल. ही स्नेहल पाताळे 10वी विद्यार्थीने हिने डाळ केली, उत्तमरित्या डाळ केली, पण डाळीमध्ये आणखीन टेस्ट वगैरे आम्ही बघितलेलं नाही, पण टेस्ट उत्तम दिसायला असते. चांगली वाटते. आणि सर ही लक्ष्मी आहे, या विद्यार्थीनं सकाळी चहा बनवलेला होता. ओके तिला सगळ्या शिक्षकांनी हा. एक उत्तम चहा असा एक वाव दिला. अरे वा वा वा. त्याबद्दल तिचा एकदा टाळ्या वाजून अभिनंदन. आणि दुपारी याच विद्यार्थीकडून आम्हाला उत्तमरित्या चांगला गोड चहा पुन्हा मिळणार पुन्हा मिळणार आहे. जायच्या अगोदर 3 वाजता. हा आमच्यापेक्षा 7 ज्येष्ठ ज्येष्ठ असलेले असलेले. ते काळे सर माहिती देतील. हा तुमचा काय अनुभव आहे म्हणजे तुम्ही इतके वर्ष करताय मुलं येतात म्हणजे, मुलं येतात. बरोबर. गेले 32 वर्ष म्हणजे माझी तर सेवा आता 32 वर्ष झाले. अरे वा 32 वर्ष आम्ही या ठिकाणी येतोय. हा. जवळपास 1100 मुलं हा. आपली 5वी ते 12वी बरोबर. हे या ठिकाणी येत असतात. आणि सगळे वर्ग म्हणजे 5वी 6वी 7वी 8वी सोडले तर 9वीचे तिन्ही वर्ग, 10वी तिन्ही वर्ग, 11वी आर्ट कॉमर्स सायन्स, 12वी आर्ट कॉमर्स सायन्स असे सगळे वर्ग या ठिकाणी जेवण करतात. आणि त्याच्यातून मुलांना जेवण करण्याचा एक अनुभव मिळतो. घरात बाबा आई किचन मध्ये किती वेळ वावरते आणि बरोबर. त्यानंतर तो पदार्थ होतो. बरोबर हे आणि आपण समजतं. खाताना ते नाव ठेवतो, बरोबर पण इथं प्रत्यक्ष करताना मग तो अनुभव येतो हा. की आई तिथे किती राबत असते किचन कट्ट्याशी, बरोबर. किंवा वडील किती कष्ट करत असतात. हा. एखादी का त्या मंगळ गेला, काल मंगळवार होता, मंगळवार बाजारात जातात, सगळं काय लागणार सगळं साहित्य ते मुलं घेऊन येतात. त्याचं काय स्वच्छता करणं असेल, नीट करणं असेल, मसाला तयार करणे असेल, या सगळ्या कृती ते स्वतः करतात. बरोबर. आणि इथं प्रत्यक्ष शिक्षकांच्या वतीनं जेवण तयार करतात. आणि त्यामुळं त्यांना पुढील जीवनासाठी आवश्यक असणारं सगळं शिक्षण म्हणजे पुस्तकी शिक्षणाव्यतिरिक्त इतर शिक्षण आवश्यक असतं जीवन जगण्यासाठी. बरोबर. ते जीवन किंवा ते शिक्षण या अशा अनुभवातून विद्यार्थ्यांना मिळतं. आणि त्यामुळं त्यांच्या गाठीशी एक वेगळा अनुभव तयार होतो. बरोबर. बरं, दररोजच्या शिक्षण पद्धतीमध्ये दररोजचा अभ्यास, लेखन, वाचन याच्यापेक्षा वेगळा हा एक अनुभव असतो. बरोबर. आणि त्याच्यातून परत काहीतरी शिकण्याचं मुलांना शिक्षण मिळत असतं. हा. आणि यामुळे साधं एक नवीन ज्याला आपण म्हणतो की दमलो हा. की विश्रांती घेतल्यानंतर परत आपण फ्रेश मनाने नवीन एनर्जी तयार होते. हा एनर्जी तयार कामाला लागतो. बरोबर. तशा प्रकारची एक नवीन एनर्जी हा. इथून ही मुलं घेऊन जातात. उद्यापासून ती एनर्जी शाळेमध्ये, शिक्षणामध्ये, इतर उपक्रमामध्ये दिसते. आणि बरोबर. त्यामुळं एक वेगळा आगळा उपक्रम हा. हा आपल्या शाळेचा गेली सातत्यानं कितीतरी वर्ष चालू आहे. आहे. बरोबर. कुठलाही अनुचित प्रकार न करता आणि कुठलाही तुम्ही स्वतः 32 वर्ष साक्षीदार राहते हो 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 माझी आता नोकरी 32 वर्ष झाली. कारण मी लागलो त्यावेळी 18 वर्षाचा होतो. अरे वा. साधारण या मुलांपेक्षा थोडासा मोठा असेल. हा, हा. म्हणजे 12वीच्या मुलांचं जे वय आहे ते वय बरोबर. माझं होतं. तिथपासून आतापर्यंत हा. 32 वर्ष नोकरी झाली. आणि या 32 वर्षामध्ये आम्ही याच ठिकाणी येतोय. याच ठिकाणी येतोय. 1000-1200 मुलांची याच ठिकाणी सगळं वावरत असतात. बरोबर. आणि अतिशय सकाळी येतो आम्ही, संध्याकाळी परत जातो. अतिशय शिस्तीनं सगळ्या गोष्टी आमच्या व्यवस्थित चालू असतात. बरोबर. धन्यवाद तुम्ही धन्यवाद. आता काय ते बोला. विद्यार्थीने आपल्या बरोबर काही तिचं मी 10वी विद्यार्थिनी आहे. आम्ही भाजी केलेली आहे, पण आम्ही नावं ठेवत असतो घरी हा. मम्मीला, आणि आम्ही बोलतो काय तू भाजी हा. करते, पण आम्ही आज अनुभवलेलं आहे की भाजी कशी करायची असते. आईला असं परत बोलून दाखवणार नाही की हा. आम्ही आता गेल्या सांगायचं आईला तू देणार ते आज जेवणाचं महत्व कळलं यांना. हेच मी सांगत असतो. बरोबर. आई किती वेळ किचन कट्ट्यावर आवरत असते. बरोबर. आज समजलं. आता काय तुम्हाला चला ते एन्जॉय करतो. धन्यवाद. मस्त. हे कितवीचे वर्ग हे 6वी वाले बसले सगळे. मग तुम्ही काय आज? मग तुम्ही काय? हा हे काय चालू आहे? व्हिडिओ चालू आहे, फोटो कसे आणि तुमचं काय? तुम्ही काय बसलास? हा प्रत्येकाचं म्हणजे एक एरिया ना. इकडे 9वीच रे. 9वी 10वीच. खया काय समजत नाही. 6वी ब वाले आहे तिकडे. हे 6वी ब ना. आणि 9वी की 6वी? 6वी. हा इकडे चेस खेळतो ते. खेळा रे खेळा, मजा करा. प्रत्येक झाडीत बसलेत. तुम्ही किती रे? 8वी बघ. काय बसलास? तिकडे बसलेत ते प्रत्येक कळत ते सर. प्रत्येक झाडीत एक वर्ग. जवळपास 800-900 मुलं आलेत. त्यामुळे भरपूर मुलं आहेत.
इकडे हे 9वी ब. हे काय पत्ते घेत आहे. हे कुठचा गेम. हे काय अंताक्षरी. आणि इकडे अंताक्षरी झालंय 9वी. अरे काय किती अब कड भरपूर बघत 9वी आहे. हे इकडे प्रत्येकाचं एक एक ठिकाण आहे. सगळे वर्ग भरले तिकडे कासरडातले. हे कुठचे 9वी. 9वी अ आणि क. शाळेत बसतात त्याचे वर्गाप्रमाणे बसले. सगळे 9वी आले इकडे. इकडे काय गेम चालू रे. मजा चालली. इकडे जेवण चालू आहे. सर बसले. मजा आली. डान्स करायचा. बॉल एकमेकांकडे पाठवतो. भाजी कसली भाजी. बटाट्याची भाजी. आणि तिकडे काय डाळ. डाळ भात झालो. भात पण झालाय. अरे वा सगळं तयार झालं. 1 नंबर लावला यांनी. तुमचा 1 नंबर लागला. वर्ग आता हा 10वी गुले सर आहेत. किती वर्ग. 10वी आणि जेवण तयार झालेलं आहे. तयार झालेलं आहे. उत्तम डाळ भात भाजी पापड आहे लोणचं आहे आणि त्याबरोबर एक गोड आयटम आहे. पण गोड आयटम हा जेवायला बसल्यानंतर सांगणार. ओके. प्रत्येक वर्गाचं वेगळं जेवण. वर्गाचं वेगवेगळं जेवायला येतो जेवण यांचं तयार झालं. 1 नंबर लावला यांनी. मस्त. तिकडे पण जबरदस्त निसर्ग आणि निसर्गाच्या सानिध्यातलं जबरदस्त वनभोजन बघतो. इकडे काय करतात भांडी घासायला. इकडे पाणी पण जोरदार आहे त्याच्यामुळे पाण्याची सोय असल्यामुळे इकडे वनभोजन करतो. हे भांडी घासतास. इकडे भांड्याचं काम चाललंय. स्पेशल डान्स चालू आहे आमचा. चला वाद्य
कडक कडक. हे कितीचा वर्ग? 9वी ब वाले बसले तिकडे. इकडे अभ्यास करता. अरे वा, काय करतास? गेम खेळतो. गेमी मधला अभ्यास करतो तिथे. इकडे इकडे जेवण चालू आहे. 9वी ब चे वर्गवाले बसले इकडे. 9वी ब सेमी कानकेकर सर. असं प्रकारे वर्ग बदलले आहेत त्यांचे. आणि इकडे काय जेवण तयार झालं? बटाट्याची भाजी. तडका मारलेला दाल तडका. अरे वा, इकडे दाल तडका. इकडे दाल तडका बनलाय. प्रत्येक वर्गाचं जेवण वेगळं आहे त्याच्यामुळे हे किती? 12वी संयुक्त. ओके. अरे वा. कोण मुख्यमंत्री? मुख्यमंत्री हा इकडे इकडे मुख्यमंत्री इकडे. सांग आता वनभोजन बद्दल सांग जरा माहिती सांग. मस्त झालं. अरे पळतो कशाला? मस्त आलं म्हणतो तो. आणि असं वनभोजन तुम्ही अनुभवलं असेल तर नक्की कमेंट करा. हे सगळे 5वी ब वाले. खेळा खेळा. काय गेम काय चाललं? हा ओके. काय समजलं नाही. इकडे खेळत आहेत. तुम्ही किती वाले? 12वी. ओके. 12वी वाले सगळे. इकडे जेवण तुमचंच चालू आहे ना? इकडे जेवण चालू आहे. यांचं काहीतरी भारी आयटम बनतं. हे कसली भाजी? भाजी कुठची? बिर्याणी. अरे वा, बिर्याणी. बिर्याणी व्हेज बिर्याणी. स्पेशल रेसिपी आहे. अरे वा, किती मुलांसाठी बनतं हे? 80 मुलांसाठी बिर्याणी बनते. इकडे 80 मुलांसाठी बिर्याणी बनते आणि इकडे बिर्याणी राईस. आता भात हे करून घेतलेला आहे. बरोबर. बिर्याणीचा आता नंतर लेअर लावणार. मेन कुक मॅडम. मेन कुक मॅडम राणे मॅडम म्हणून आहेत. राणे मॅडम मेन कुक आहे. तुमची रेसिपी आहे? यांची रेसिपी आहे. अरे वा वा. आणि हे सगळे भाजीपाला वगैरे यामध्ये सगळं हे केलेलं आहे. कटिंग केलेलं आहे. कटिंग केलेलं आहे. हे फोडणी घालताना फोटो काढायला आलेले सगळे. हे फक्त फोटोसाठी ना? फोटोसाठी. खावबा सगळे. सगळे. इकडे आता स्पेशल बिर्याणी बनते. बिर्याणी खायला. आणि इकडे राईस सगळा बनवून ठेवलाय. बिर्याणी कडक बिर्याणी बनणार इकडे. तिकडे ते आराम करत आहेत. तिकडे काही लोक खेळत आहेत. सगळे 12वी वाले आहेत. ते मजा वाटली सकाळपासून. जेवणाची तयारी झाली यांची. भारी भारी आयटम चालू तिकडे. बिर्याणी इकडे पण. हे सगळे वर्गच आहेत ना. प्रत्येक झाडाच्या खाली एक एक वर्ग आहे. आणि इकडे सगळेजण मजा करतो. इकडे सावी पण आहे. ही आपली कोकणकडल्या सावी सध्या खेळण्यात मग्न आहे आणि आज एन्जॉय करणार फुल. सगळेजण इकडे. हे तू बोलणार? काहीतरी सांगणार आहे. तू काय सांगतं? सावी बिझी झाला. हो सावी लास्ट बोल. काय वनभोजनात कशी मजा वाटली?
काय नाही वाटलं पण कॅमेऱ्यासमोर लाजक लागला तर ठीक आहे चला. इकडे 11वीचा वर्ग. तुझं नाव काय? सुचिता. पूर्ण नाव काय? राठोड. हा सुचिता राठोडचा वर्ग आहे इकडे. 11वी ना? हे सगळे 11वी वाले ना? हे 11वी वाले आणि 11 वाले मस्त बांबूच्या वनात इले थंयच इले थांबा. हे बघा इकडे मस्त मस्त आपापलं स्पॉट बसवलेला सगळे 11वी वाले आहेत तिकडे. हे 11वी ब की अ काय आहे? 11वी अ आणि 11वी वाले अ वाले सगळे बघा. हे काय करतात हे? हा मजा आली मजा आली. वनभोजन हे सगळे इंस्टाग्राम वाले आहेत. काय नाव तुझं? क्रेझी सोम. ओके क्रेझी सोम म्हणून चॅनल हा. हे सगळे इंस्टाग्राम वाले आहेत. ए तुझे काय चॅनल काय टाकतो तू? काय नाही व्हिडिओ टाकताय. पबजी टाकता? पबजी वाला चला खेळतो खेळ. आणि बघा मस्त सावली ते बॅटबॉल खेळतात. इकडे पण इकडे चायनीज बेल भेटत तुमचं. चायनीज बेल आणि कुणाल राणे पण इकडे आहेत. बाबू तुमचं इकडे हे कुणाल इकडे कुणालची व्हिडिओ बघा. कुणाल राणे व्लॉग आज नवीन कोकण ब्लॉग कोकण केला आता. हा कुणाल राणे कोकण आज नवीन काय टाकलं? नवीन काय टाकलं? सध्या काय नाही. हा सध्या वेळ नाही ते का अभ्यास चालू. 10वीचा वर्ष 10वीत गेलेला. हे सगळे 10वी आले रे. सगळे 10वी आले. नाही कशांचं दुकान आहे इकडे. चायनीज बेल मंचुरियन वडापाव मस्त. थंडा पण आहे. इकडे कोल्ड्रिंक पण आणले तुम्ही. सध्या चायनीज बेल. त्यांच्या हायस्कूलमध्ये कॅन्टीन पण आहे. तिकडे पण कॅन्टीन लावलं त्यांनी. आषाढ हायस्कूलला गेलं तर कॅन्टीनमध्ये भेटतील तुमचे. एक दिवस जंगलामध्ये वनभोजन. काय चाललं तुमच्या इकडे? दुधाचं पीठ नाही की बेसनचं पीठ? बेसनचं पिठलं बनतं. दिसतं तू सगळे दिसतात सगळे पिठीवर. आणि इकडे मुख्यमंत्री काय करतो? इकडे उड्या मारतो. झाडावर उड्या मारतो. हे बघा मस्त इकडे पाणी आहे. इकडे पाणी जागा रिंग्याची गती. झाडावर चढतात. झाडावर चढण्याचं ट्रेनिंग काय ना मजा चालली पोरांची. आणि यांची बिर्याणी तयार झाली बघा. लेअर लावतो. काजू बिजू जोरदार. काय काय काजू भाजी भाजी आहे. मस्त बिर्याणी झाली. हे सगळे बिर्याणी करून मदत केली. मी सगळ्यांनी मदत केली ना बिर्याणी करायला. हे सगळे बिर्याणीवाले होय. शेप आहे आणि भाजी तयार केली आहे. लेअर चालू आहे. लेअर लावायचं काम आहे. आवाज उभी चालू आहे बघा. प्लॅस्टिकचा बॉल करून आवाज उभी चालू आहे. आवाज उभी चालू आहे बघा.
प्लॅस्टिकचा बॉल करून आवाज येऊन चालू इकडे. अशा प्रकारे सुंदर अशी बिर्याणी तयार झाली. म्हणजे थोड्या वेळात ते जेवण तयार होणार आणि लोक जेवणार मस्त. अशा प्रकारे इकडे वनभोजन साजरं होतं. आणि 5वी ते 8वीचा पोषण आहार आला इकडे. म्हणजे बाकीच्यांनी जेवण केलं आणि इकडे हे पोषण आहार आले, हे पोषण आहारवाले. अशा प्रकारे सुंदर असं वनभोजन चालू आहे. आणि इकडे आता जेवणासाठी लाईन चालू आली. पोषण आहारचं जेवण आलं त्याच्यामुळे लाईन आहे. आणि बाकीच्यांनी इतर वर्गाने आपापलं जेवण बनवलं आहे तिकडे. भात, भाजी, डाळ, पापड, लोणचं. इकडे आता जेवण चालू झालं. एक मुलींचं त्या साईडला घ्या. अशा प्रकारे इकडे आता जेवण होईल आणि जेवणानंतर ते थोडा वेळ आराम करून पुन्हा शाळेमध्ये जातील, म्हणजे आपापल्या घरी जातील. अशा प्रकारे जेवण झाल्यानंतर थोड्याच वेळात ते आराम करून आपापल्या घरी जाणार. अशा प्रकारे वनभोजनाचा कार्यक्रम इकडे साजरा होतो. आणि तुम्ही सुद्धा असा वनभोजन म्हणजे असा वनभोजन अनुभवला असेल तर मला व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करून सांगा. लाईन लावण्यात. आणि इकडे गरमागरम नेहमीप्रमाणे मंचुरियन. सगळे जेवत आहे इकडे मस्त. प्रत्येक जण आपापल्या ग्रुपमध्ये मस्त जेवायला बसले. तेव्हा ही आहे वनभोजनाची खरी मजा. इकडे सुद्धा बसले. इकडे मस्त बिर्याणी बनली. इकडे बसले सगळेजण मस्त बसले जंगलात. बघा दमलेले आहेत, जोरदार जेवतात. खावा रे खावा, जोरदार खेळा, जोरदार जमले. अशा प्रकारे सगळेजण इकडे जेवणाचा आनंद घेतात. फुल टू धमाल. आणि आता आपण ड्रोन शॉटचा आनंद घेऊया आणि पाहूया कसं लोकेशन आहे त्याच्यामध्ये.
Thank you.